Today we are going to learn practice set number 16. आपण आज प्रॅक्टिस सेट 16 पाहणार आहोत. पहिला क्वेश्चन काय आहे बघा. द मेजर ऑफ सम angles are given below. The measures of some angles are given below. Write the measure of their complementary angles. म्हणजे काय? The measures of some angles. The measures of some angles म्हणजे काही कोणांची मापे दिलेली आहेत. राईट द मेजर ऑफ देअर कॉम्प्लिमेंटरी अँगल्स. तर त्यांच्या पूरक कोणाचे मापे काढा. आता बघा, पूरक कोण कशाला म्हणायचं हे पहिला महत्वाचं आहे. महत्वाचं काय आहे? व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ कॉम्प्लिमेंटरी अँगल? Complementary angle means what? If the sum of the measure of an angle is 90 degree, if the sum of the measure of an angle is 90 degree, then that angles are called a complementary angle. If the sum of the measures of angles is 90 degree, then that angles are called complementary angles. म्हणजे मी काय म्हटलं? सम म्हणजे काय? बेरीज. मेजर्स ऑफ अँगल. इफ द सम ऑफ द मेजर्स ऑफ अँगल, इफ जर सम म्हणजे बेरीज, जर कोणांच्या मापांची बेरीज 90 अंश असेल तर त्याला कॉम्प्लिमेंटरी अँगल म्हणतात. समजा इथं त्यांनी दिलेला आहे क्वेश्चन नंबर 1 आणि एक अँगल दिलाय. काय अँगल दिलाय? 30 डिग्री. आता याचा कॉम्प्लिमेंटरी अँगल काढायचा आहे. याचा कॉम्प्लिमेंटरी अँगल काढत असताना दोघांची बेरीज किती पाहिजे म्हटले मी मगाशी? 90. हा 30 आहे. मग याचा कॉम्प्लिमेंटरी अँगल जो असणार आहे तो किती असणार आहे हे कसं काढायचं? तर हे जे दिलेलं कोण आहे त्या कोणाचं माप आहे, ते कोणाचं माप त्या 90 मधून आपण वजा करायचं. आता बघा, मी काय करणार आता? कॉम्प्लिमेंटरी ऑफ 30 डिग्री इज इक्वल टू 90 वजा 30. आता 90 वजा 30 केल्यानंतर किती आलं उत्तर? 60 अंश. म्हणजे हा जो 60 आहे आणि हा जो 30 आहे, या दोघांची बेरीज जर आपण केली, इफ वी डिड द समेशन ऑफ दिस टू अँगल्स, देन वी विल गेट 90 डिग्री. काय समजालंय? समजालंय? म्हणजे दोघांची बेरीज किती पाहिजे? 90. तर आपण म्हणणार की ते कॉम्प्लिमेंटरी आहे. मग 30 अंशाचा कॉम्प्लिमेंटरी अँगल, 30 अंशाचा कोटी कोण किती? तर 30 अंशाचा कोटी कोण 60. कारण 30 आणि 60 यांची बेरीज किती येते? 90. मग हे आपण कसं काढलं? द कॉम्प्लिमेंटरी ऑफ 30 डिग्री इज इक्वल टू 90 वजा 30. जर मी इथं असं केलं असतं, दिलो असतो, किती दिले असते? मी समजा इथं दिले असते 50. चला, कोण सांगणार? कॉम्प्लिमेंटरी ऑफ 50 डिग्री काय करायचं? कोण सांगणार का? 1 2 फक्त दोघांनाच. तुम्ही काय करायलाय? हे कळले का? 30 चा कॉम्प्लिमेंटरी काढत असताना आपण 30 काय केलो? काय केलं? 30 वजा केलं. कशातून वजा केलं? आता 50 चा कॉम्प्लिमेंटरी काढाल. मग 50 चा कॉम्प्लिमेंटरी काढत असताना आपल्याला काय करावं लागेल? 50 वजा नाही, शाबाश, 90 वजा 50 करायचं. आणि इथं लिहिताना काय लिहायचं? कॉम्प्लिमेंटरी ऑफ 50 डिग्री. समजाले का रे?
बेडक्याळ्या होय, ध्यान दे इधर. मग किती येणार? 90 मधून 50 गेले, 50 उरले का 60 उरले बेडक्याळे? 10 उरले. शाबाश रे पट्ट्या. नंबर 1 चा पट्टा, गावबागचा पट्टा बेडक्याळे. 90 मधून 50 गेल्यावर 10 उरले. अरे वा. एका 40. मग 40च्या डोक्यावर काय करायचा? अंश द्यायचा. बिकॉज दिस इज द मेजर ऑफ अँगल. कारण का द्यायचा? कारण हे कोणाचं माप आहे. कोणाचं माप नेहमी अंशामध्ये दाखवतात. काय बेडकळे वजाबाकी ना. बसूया का पहिलीच्या तासाला? तर समजा मी इथं असं दिलं. काय दिलं? समजा असं मी दिलं. तुमच्या लक्षात आलंय ना? 37 अंश. आता काय काढायचं आपल्याला? कॉम्प्लिमेंटरी ऑफ 37 डिग्री. किंवा मी इथं असं दिलं समजा 87. ओके. हा काय येईल तू सांग. काय करू ग? इथं सांग. इथं काय लिहायचं? आता सांगायचं कॉम्प्लिमेंटरी ऑफ 87 डिग्री इज इक्वल टू 90 मायनस. व्हेरी गुड. हा आता ते इथं खाली वजाबाकी करून किती येणार? 3 डिग्री. शाबाश. समजलं? मग आपण आता एक वाक्य जादाच लिहू शकतो. 87 डिग्री अँड 3 डिग्री आर कॉम्प्लिमेंटरी अँगल्स. हे लक्षात आलं? समजलं? दीज आर कॉम्प्लिमेंटरी अँगल्स. कोटी कोण आहे ते? का? दोघांचं बेरीज किती आहे? का दोघांचं बेरीज किती? 90. समजलं काय? बेडक्याळ्या कॉम्प्लिमेंटरी काढायचं म्हणजे नेमकं काय करायचं? व्हॉट यू शुड डू टू फाइंड द कॉम्प्लिमेंटरी अँगल? जस्ट डिडक्ट दॅट मेजर फ्रॉम द 90 डिग्री. 90 अंशातून काय करायचं? वजा करायचं. म्हणजे आपल्याला कॉम्प्लिमेंटरी मिळतो. समजायलंय की नाही समजायलंय? लक्षात आलंय का? आता मी समजा इथं असं केलं. काय केलं? ए घेतला. चला सांगा बेडक्याळे, इथं काय इथं काय? शाबाश. इथं ए लिहायचं. इथं 90 मायनस ए. शाबाश. यांची वजाबाकी होईल का हो? 90 मायनस ए ची. 90 मधनं ए गेला. किती उरले? सांगता येईल का? नाही सांगता येणार. बिकॉज दिस इज द कॉन्स्टंट अँड दिस इज द व्हेरिएबल. हे कॉन्स्टंट आहे, ही व्हेरिएबल आहे. म्हणजे तुम्हाला उदाहरण सांगतो. तुमच्या घरात तुम्ही आणला 10 किलो साखर. हा काय केलं? 10 किलो साखर. आणि तुम्हाला असा प्रश्न विचारला, 10 किलो साखर आणल्यानंतर 2 किलो गव्हाच्या चपात्या करून खाल्ल्यावर किती उरले? तर 10 किलो साखर आणल्यावर 2 किलो गव्हाच्या चपात्या करून खाल्ल्यावर किती उरले? या दोघांची काय संबंध आहे का? गहू वेगळा आहे, साखर वेगळा आहे. त्या दोघांची वजाबाकी बेरीज होईल का? नाही होणार. तसं इथं 90 मधून ए गेला. किती आले? येऊ शकत नाही, काढू शकत नाही आपण. वी कांट फाइंड. राईट डाऊन ॲज इट इज बिकॉज दिस इज अ कॉन्स्टंट अँड दिस इज अ व्हेरिएबल. समजाले का? लक्षात आलं का बेडक्याळे? तुला एका समजलंय? तर अशा पद्धतीनं आपण आता काय करणार? शेवटला आपण काय म्हणणार? ए डिग्री अँड
90 minus a degree are the complementary angles. समजले? लक्षात आले? हे पटकन लिहून घ्या. चला झालं. तर आता अनेक उदाहरण आपण घेत आहोत. ते उदाहरण जरा असं वेगळं आहे बघा. थँक्यू. मी आता असं घेतलं. एकशे 70 वजा 1 चा कॉम्प्लिमेंटरी किती बघा. 170 वजा a चा कॉम्प्लिमेंटरी किती, याचा पूरक कोण. काही डोक्याला टेन्शन द्यायचं नाही. नियम काय आहे, आपण कॉम्प्लिमेंटरी काढायचा. व्हॉट इज द रूल ऑफ द फाइंड द मेजर ऑफ अ कॉम्प्लिमेंटरी अँगल. काय आहे नियम आपला, कसा काढतो आपण कॉम्प्लिमेंटरी अँगल. शाबास, 90 मधून वजा करणे. इथं पण तेच करायचं. इथं पण काय करायचं, तेच करायचं. डोक्याला त्रास द्यायची आवश्यकता अजिबात नाही. So complementary of 170 minus a degree is equal to 90. बघा काय येणार इथं आता, 90 minus 170 minus a degree. हे कळते, समजायलंय. पहिला नियमानुसार आपण चालू. जर कंसाच्या बाहेर वजा चिन्ह असेल, जर कंसाच्या बाहेर वजा चिन्ह असेल तर कंसातल्या प्रत्येक पदाचे चिन्ह बदलावे. हा नियम आहे गणिताचा. इफ द मायनस साइन इज आउटसाइड ऑफ अ ब्रॅकेट, then you should change the sign of each and every term of a bracket. कंसाच्या प्रत्येक पदाचा तुम्ही काय करायचं, चिन्ह बदलायची आहे. म्हणजे आता कसं करणार बघा. इथं 90 आहे, कंसाबाहेर वजा चिन्ह असेल तर मी काय म्हटलं, कंसातल्या प्रत्येकाचं चिन्ह बदलायचं. You should change the sign of each and every term which is in a bracket. Here are the two terms, 170 and minus a. You should change the sign of that two term. Whenever you are going to solve this bracket, तुम्ही हे ब्रॅकेट सोडवायला जेव्हा जाताय तेव्हा त्याचं चिन्ह तुम्ही काय करायचं आहे, बदलायचं आहे. आता इथं जे 170 आहे, 170 आहे, ह्याच्या समोर कोणतं चिन्ह नाही. कोणतं नाही याचा अर्थ काय असतो रे, अधिक असतं. मग आता आपण काय घ्यायचं, चिन्ह बदलायचं म्हटलं. अधिक असेल तर चिन्ह बदलल्यावर काय होणार, वजा. शाबाश आहे का, शाबाश. आता हे वजा ए आहे, इथे काय लिहायचं, अधिक ए. हे कळलं का, समजलं. If the minus sign is the outside of the bracket, then you should change the sign of each and every term which is in a bracket. कंसात असलेल्या प्रत्येक पदाचं चिन्ह तुम्ही काय करायचं आहे, बदलायचं आहे. कधी कंसाबाहेर वजा चिन्ह असेल तर. मग इथं कंसाबाहेर वजा चिन्ह आहे, मग इथं कंसाबाहेर वजा चिन्ह आहे म्हटल्यानंतर काय झालं, या प्लस 170 चा मायनस झाला, मायनस ए चा प्लस झाला.
इथं पण काय अडचण आहे का? आता काय झालंय बघा, इथं काय झालेलं आहे गंमत. 90 मायनस 170. इथं जो सांगेल ना त्याला मी म्हणे खरोखर छान आहे. 90 मायनस 170, 90 वजा 170. उत्तर काय येणार सांगा? सोहम सांग. 90 वजा 170 तोंडी आहे किती? 80. ओके बर. आणि कोण? 80. 80. हा सांग. वजा 70. तुझं अर्ध बरोबर अर्ध चुकलं. हेच अर्ध बरोबर अर्ध चुकलं. वजा 80. वजा 80 का? हे जे 90 आहे हे 90 काय आहे? प्लस 90. 90चं चिन्ह काय नाही म्हणजे काय आहे? तो प्लस आहे. 170 मायनस आहे. दोघांची चिन्ह भिन्न. इंटिजर मध्ये आपण शिकलोय हे चिन्ह भिन्न असतील तर बेरीज करायची का वजाबाकी? वजाबाकी. मग या 170 मधून 90 वजा होणार, मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा होणार आणि आले किती? 80. मग मोठ्या संख्येचं चिन्ह देतात. मग 170चं चिन्ह कुठलं आहे? 170 मायनस आहे ना, मग त्यामुळे येणार ह्या 80चं चिन्ह मायनस. कळलं का? त्यामुळे उत्तर काय येणार? इथं मायनस 80 आणि हा प्लस ए. हे काय आहे? कॉम्प्लिमेंटरी अँगल आहे. कळालं का? समजले का? म्हणजे आता आपण इथं काय म्हणणार? 170 मायनस ए and minus 80 plus a are the complementary angles. समजलं? यात काय शंका? लक्षात आले? तोंडी विचारतो तर 10 डिग्री असेल तर 10चा कॉम्प्लिमेंटरी अँगल किती येणार हो? 80. 50चा कॉम्प्लिमेंटरी किती येणार हो? 40. व्हेरी गुड. 70चा कॉम्प्लिमेंटरी किती येणार बेडकाळ्या? 70चा 30. हा किती? 20. शाबाश. 89चा कॉम्प्लिमेंटरी किती येणार? 1. तुमच्या लक्षात आले आता? 10चा किती येणार कॉम्प्लिमेंटरी? एका 80. शाबाश. आणि 45चा किती येणार? सोम 45चा 45च येणार. समजलंय? आता कॉम्प्लिमेंटरी काढायचे का अवघड आहे का तुम्हाला? नाही ना. कॉम्प्लिमेंटरी काढायचं म्हणजे काय करायचं? 90 मायनस गिवन द मेजर ऑफ गिवन अँगल. द मेजर ऑफ गिवन अँगलचं जे दिलेल्या कोणाचं माप 90 मधनं वजा केलो की आपल्याला कॉम्प्लिमेंटरी अँगल मिळतो. इथं पण काय अडचण आहे का? समजलंय? हे लिहून घ्या. तर पुढला क्वेश्चन नंबर 2 काय बघा. क्वेश्चन नंबर 2 हा झाला प्रश्न पहिला. तर दुसरा जो प्रश्न आहे तो असा आहे. सोन्या जरा आवाज कमी करायला माहिती जरासा. हा ओके बस बस जरासं केलंस ना.
तर प्रश्न असा आहे, y-20 and y+30 are the measure of complementary angles. Are measure of complementary angle. म्हणजे y-20 आणि y+30 हे कॉम्प्लिमेंटरी म्हणजे कोटी कोणाची मापा आहेत. तर फाइंड द मेजर ऑफ ईच अँगल. तर प्रत्येक कोणाचे माप काढा. त्यांनी सांगितले, काय सांगितलं की y-20 आणि y+30 हे कॉम्प्लिमेंटरी आहे. कॉम्प्लिमेंटरी अँगल्स. कॉम्प्लिमेंटरी मीन्स व्हॉट? काय सांगितलंय कॉम्प्लिमेंटरी म्हणजे? मी मगाशी मराठीत सांगा हा, कशात? इंग्लिश मध्ये सांग. हा, व्हेरी गुड. दोन कोणांच्या मापांची बेरीज किती असते तेव्हा आपण म्हणणार कॉम्प्लिमेंटरी. इफ द सम ऑफ द मेजर्स ऑफ द गिवन अँगल इज 90 degree, then that angles are called complementary angles. बरोबर. The sum of the measures of the given angles is 90 degree, then that angles are called complementary angles. दिलेल्या कोणांची मापांची बेरीज 90 असेल तर आपण कॉम्प्लिमेंटरी म्हणणार. मग कॉम्प्लिमेंटरी असेल तर बेरीज किती असते? आता मी उलटा प्रश्न विचारणार. इफ द गिवन अँगल्स आर कॉम्प्लिमेंटरी, देन व्हॉट इज द सम ऑफ दीज अँगल्स? इफ गिवन अँगल्स आर कॉम्प्लिमेंटरी, देन व्हॉट इज द सम ऑफ दीज अँगल्स? त्यांच्या बेरीज किती असणार? बेडक्याळ्या एका. जर हे दिलेले कॉम्प्लिमेंटरी आहेत असं असेल तर त्यांची बेरीज किती? किती किती येणार बेरीज? काय समजाले की नाही समजाले? बेरीज 90 असेल तरच ते कॉम्प्लिमेंटरी, नाही तर कॉम्प्लिमेंटरी नाहीत. मग त्यांनी म्हटले यांची बेरीज हे अँगल्स कॉम्प्लिमेंटरी आहे. म्हणजे आपण काय म्हणणार? या दोघांची बेरीज किती असं आहे म्हणणार आपण आता 90. मग आता आपण हित असताना असं लिहिणार y-20 प्लस y+30 इज इक्वल टू, हा पहिला अँगल, हा दुसरा अँगल, या दोघांची बेरीज किती येणार? इथं किती येणार? आता हे दोन कॉम्प्लिमेंटरी आहेत म्हणजे या दोघांची बेरीज केलो. मग इथं b इज इक्वल टू हाऊ मच? किती लिहू? किती किती लिहायचं? 90. समजाले का? एका 90 का? बेरीज 90 का? बिकॉज दीज अँगल्स आर कॉम्प्लिमेंटरी अँगल्स. तुला हे कळलं का सोम? आता मी मगाशी काय म्हटलं की कंसाबाहेर वजा चिन्ह असेल तर कंसातल्या प्रत्येकाचं चिन्ह बदलायचं. मग कंसाबाहेर अधिक चिन्ह असेल तर बदलायचं का? नाही. आता बघा, हे y-20 हे प्लस आहे असा आणि हे पुढलं ब्रॅकेट आहे असं y+30 इज इक्वल टू 90. आता काय करायचं? आता याला लाईक टर्म्स एकत्र घ्यायच्या. लाईक टर्म्स एकत्र करायचे म्हणजे स्वरूप पदे एकत्र घ्यायची. अक्षर असलेली एकत्र, व्हेरिएबल्स एकत्र, कॉन्स्टंट एकत्र, शेजारी शेजारी ठेवा. त्यांची चिन्ह त्यांची बदलायची नाही. का सांगतो तुम्हाला? मी सोहमला इथनं उठवलं आणि त्याला म्हटलं इथं बस. आज सोहम उठून इथं आला. काय बदलू याच्यात? त्याची उंची एकदम 10 फूट वाढेल का? काय एकदम हा मुंगी एवढा बारका होईल? काय एकदम पांढरा शुभ्र गोरा होईल फॉरेनर? काय बदल होईल?
नाही ना, ह्याला इथून इथं उचलून ठेवलं तसंच इथल्या इथं हे एखादी संख्या असेल किंवा एखादं पद पुढं मागं केल्यावर त्याच्यात बदल होणार नाही, करायचा नाही. जर आपल्यात बदल होत नाही तर का करायचा? आम्ही देश सोडून गेलो, आपण देश सोडून गेला, आपल्यात बदल करावा लागेल, आपली भाषा बदलावी लागेल. कधी तो मराठी बोलणार, मराठी बोलणार का? हो एक वडापाव द्या, काना पडातील, काय कळणार नाही ना त्याला, काय कळेल? त्यांच्या भाषेत जर्मन मध्ये गेलो आणि आम्ही म्हणलो वडापाव, वडापावचे वडापाव, काय वडापाव बाबा, काय कळेल? नाही. बदल कवा? देश सोडल्यावर. तसं तुम्ही या बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेलात तर बदल, बरोबर चिन्हाच्या एकाच बाजूला आहे, बदल करायचा नाही. तुम्ही शेजारी शेजारी लिहू शकता. आता मी काय केलं बघा, हा वाय आहे, हा प्लस वाय, शेजारी शेजारी आले, वाय प्लस वाय. आता इथं किती आहे? दुसरं जे दुसरं एक टर्म आहे ते असं आहे, -20 प्लस 30 इज इक्वल टू आहे असा नामज. हे कळलं का बघा? फक्त मी याच्या हा -20 पाठीमाग घेतला, त्याच्या जागी तो, त्याच्या जागी तो. एकाला म्हटलं त्या खुर्चीवर उठ आणि तिथं बस, आणि बेडक्याला म्हटलं तू एकाच्या खुर्चीवर बस. काय बदल होईल का? मग इथं पण बदल करायचा का? नाही. समजलंय? लक्षात आलंय? आता वाय अधिक वाय, एक आंबा अधिक एक आंबा किती? 2 पेरू, 2 चिक्कू, मग काय? मग वाय अधिक वाय काय? वाय अधिक वाय काय? वाय, मग 2 वाय. शाबास. मग असं मी मुद्दाम म्हटलं, आंबा अधिक आंबा किती? आंबा अधिक आंबा किती येणार? 2 आंबे. मग वाय अधिक वाय काय? कळलं का? एका 2 वाय. इथं बघा, दोघांची चिन्ह भिन्न आहेत. काय येणार उत्तर? इथं कोण सांगणार काय येणार? मगाशी मी तुम्हाला सांगितलेलं होतं, चिन्ह भिन्न असेल तर काय करायचं? किती येणार उत्तर सांगा? -19. तुझा मला एक फोटो पाहिजे, मला पाहिजे. दररोज सकाळी उठ खिशातनं तुझं आठवण काढणार आहे. -19. अरे बाळ, -20 अधिक 30 किती येणार? -10. अरे एका 2 जण भाऊ भाऊसा किती येणार? 10. चिन्ह भिन्न आहेत, काय करणार? केली, किती येणार उत्तर? -10. बर ठीक आहे. प्लस काय मायनस? मायनस प्लस काय मायनस ते सांग. +10. शाबाश. हा प्लस का? 30 मोठा का 20 मोठा? मग मी काय म्हटले, मी चिन्ह भिन्न असेल तर काय करायचं? वजाबाकी. आणि वजाबाकी केल्यानंतर येणाऱ्या वजाबाकीला मोठ्या संख्येचं चिन्ह 20 मोठा येईल का? व 30चं चिन्ह म्हणजे हे 10 वजाबाकी आली, आणि या 10ला 30चं चिन्ह म्हणजे अधिक आलं. पुढलं 90 आहे असं, इज इक्वल टू 90. आता काय करायचं? आता पहिल्यांदा काय करायचं, जेव्हा तुम्हाला असं एखादं इक्वेशन सोडवायला देतात तेव्हा तुम्ही काय करायचं बघा.
तर ही जी कॉन्स्टंट आहे, संख्या आहे, त्या संख्येला पहिल्यांदा पाठवायचं. मी मगाशी काय म्हटलं, आपण देश सोडलो, आपल्याला बदलायला लागणार. आम्ही महाराष्ट्रात आहे, काय अडचण नाही, आम्ही मराठी बोलू शकतो. आपण हा टी शर्ट घालून आपण इथं फिरू शकतो. आम्ही युकेला गेलो, लंडनला गेलो आणि टी शर्ट घालून फिरालो, मरणार थंडीत. बदल करावा लागणार, तुमच्या ड्रेसमध्ये बदल करायला लागणार, तुमच्या बोलण्यात बदल करायला लागणार. त्याचं बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेला तर अधिकचा वजा होतो, वजाचा अधिक होतो, जोडी आहे, प्लसचं मायनस, मायनसचं प्लस, गुणाकाराचं भागाकार होतं, भागाकाराचं गुणाकार होतं. तर इथं आपल्याला y ची किंमत पहिल्यांदा काढायची आहे. y ची किंमत काढत असताना तुम्हाला इथला जो कॉन्स्टंट आहे, जी संख्या आहे, ती संख्या पहिल्यांदा पाठवायची असते. मग हा जो +10 आहे, तो +10 तिकडं बरोबर चिन्हाच्या पलीकडं म्हणजे उजव्या बाजूला जर पाठवल्यानंतर या +10चं इकडे येऊन काय होईल सोम? आता सांगितलं मी, वजा. म्हणजे कसं येणार बघा, 2y बरोबर 90, हे अधिकचं इकडे काय होणार? -10. सोम लक्षात ठेव, अधिकचं काय होतं, वजाचं काय होतं, गुणिलेचं काय होणार, भागिलेचं काय होणार. कधी बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेला, बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेला की त्याचं चिन्ह बदलणार. गुणाकाराचा भागाकार होणार, भागाकाराचा गुणाकार, बेरजेचा प्लसचा मायनस, मायनसचा प्लस. आता इकडं काय राहिला, इकडं काय आहे डाव्या बाजूला, काय आहे रे, 2y. आणि इकडं इज इक्वल टू 90 - 10 म्हणजे किती आलं, 80. आता हा जो 2y आहे, तो 2y म्हणजे असा आहे की 2 गुणिले y आहे. हा काय आहे, 2 गुणिले y. आपल्याला फक्त y पाहिजे. हा गुणिले 2 इकडे येऊन काय होईल, काय होईल, भागिले. y बरोबर 80/2. जर काय येणार, y बरोबर 40. y बरोबर काय येणार, 40. हे किती जणांना कळलं? शाबास. आता कोणाची मापं काढू आपण. पहिला कर, पहिला कोण काय आहे बघा, y -20. मग y म्हणजे किती, हाऊ मच, y मीन्स हाऊ मच, 40. म्हणजे वेअर इज अ y देअर इज अ 40. म्हणजे आता इथं y जो आहे, त्या y च्या ऐवजी मी आता किती घेणार, 40 - 20. मग किती आलं, समजतंय का? ही कोण आहे, ते मेजर ऑफ द अँगल्स आहेत, हे कोणाची माप आहेत. हा पहिला कोणाचं माप आलं. आता दुसरा कोण, त्यांनी कोणाची मापे काढा म्हटले, y + 30. दुसरं कोणाचं माप काढालो आता, y म्हणजे किती, म्हणजे इथं किती येणार, आणि हे +30 म्हणजे किती आलं, 70 डिग्री. मग आता शेवटला आपण असं लिहिणार, देअरफॉर द मेजर्स ऑफ angles are 20 degree and 70 degree. हे कळलं का, हे कळलं का? त्यांनी कोणाची माप काढा म्हटल्यात. ही जी कोण आहेत ना, ही जी पूरक कोण, कोटी कोण आहेत, कॉम्प्लिमेंटरी अँगल आहेत, ते कॉम्प्लिमेंटरी अँगलची मापे काढा, ते कोटी कोणाची माप काढा. तर त्या कोटी कोण कोणते आहेत, तर
हा 20 आहे आणि हा 70 आहे. समज झाले? लक्षात आले? समजलं? एका तुला ऋषी तुम्हाला समजलं? घ्या लिहून. आता अशाच पद्धतीनं सेम याच प्रकारचा प्रश्न आहे तो म्हणजे 5वा प्रश्न आहे. हा कितवा प्रश्न आहे? हा कितवा प्रश्न आहे? हा दुसरा प्रश्न आहे. प्रश्न दुसरा. आता प्रश्न 5वा सुद्धा अशाच सेम, यात काही बदल नाही. प्रश्न 5व्या मध्ये तो प्रश्न 5वा हा प्रश्न दुसरा आला. क्वेश्चन नंबर 2 हा कितवा आला? हा दुसरा प्रश्न आला. तर या दुसऱ्या प्रश्नानंतर आता आपण पाहणार आहोत 5वा प्रश्न. सेमच आहे, त्यात आणि यात काही फरक नाहीये, फक्त अंक बदललेले आहेत. तर तो प्रश्न मी तुमच्या मदतीनं सोडवणार आहे. बघा, तर प्रश्न 5वा काय आहे? द अँगल ऑफ अ मेजर, द अँगल्स ऑफ मेजर a plus 5 and 4a minus 15 आर द कॉम्प्लिमेंटरी. a अधिक 5 आणि 4a वजा 15 हे पूरक कोण आहेत? सॉरी, कोटी कोण आहेत? कोटी कोण म्हणजे काय? कॉम्प्लिमेंटरी अँगल म्हणजे काय म्हटले मग अशी मी? कॉम्प्लिमेंटरी अँगल मीन्स व्हॉट? शाबास, दोन कोणांची बेरीज 90. व्हॉट इज द मेजर ऑफ ईच अँगल? तर प्रत्येक कोणाचं माप किती? आता हा प्रश्न 5वा आहे. कितवा? प्रश्न 5वा. त्या दोघांची बेरीज आपल्याला a plus 5 आणि 4a 4a minus 15. आता काय करायचं सांगा? हे कॉम्प्लिमेंटरी आहे. पहिली पायरी काय? पहिली पायरी काय करायची? इथं काय लिहू? अधिक प्लस इज इक्वल टू. कळलं? चला दुसरी पायरी, कंस सोडवून घ्या. चला इथं काय येणार? याच्या खाली a plus 5 च्या खाली यात काय बदल होणार का? a plus 4a minus 40 मध्ये काय बदल होणार का? -15 इज इक्वल टू 19. हे कळलंय? यात काय बदल होईल का? आता या a च्या शेजारी बेडकाळे कुणाला आणू? कोण आहे तर? चिन्ह काय आहे त्याचं? हा, मग इथं काय येणार? प्लस 4a. हे a आणि हा प्लस 4a. आता ह्याला म्हणायचं लाईक टर्म्स म्हणायचं. त्याला काय म्हणणार? लाईक टर्म्स. आता बघ, आता परत लाईक टर्म्स आहे तिथं. इथं काय? प्लस 5 मायनस 15. मग इथं येणार काय? प्लस 5 मायनस 15 इज इक्वल टू. ए म्हणजे किती असतोय तो? ए म्हणजे किती असतोय तो? 1. एक्स म्हणजे किती? एक्स 1x. वाय म्हणजे किती? वाय 1y. मग तसं हा a अधिक 4a किती येणार? a अधिक 4a किती येणार? 5a.
आता इथं काय येणार बरं? +5 - 15. हा, काय उत्तर काय येणार? मायनस काय येणार? -10. -10 मायनसच काय आहे का? कोण आहे मोठा कोण आहे इथं? हा, त्यामुळं -10. आता यातनं पहिल्यांदा जाणार कोण उजवीकडं? हा 5 जाणार का -10 जाणार? -10 इकडे येऊन काय होणार? बघा, शाबाश. 90 + 10. आता इथं 5a is equal to 10 + 10. 90 + 10 म्हणजे किती? 100. आता हा जो 5 आहे, हा 5 a ला गुणिले आहे का भागिले? मग हा गुणिले 5 इकडे येऊन काय होणार? म्हणजे हा 5 100 ला भागिले होणार. म्हणजे इथं राहिला a is equal to 100/5. मग हे 5 ना आपण त्या 100 ला भागणार. 5 एके 5, 5 दुने 10 आणि हा 0 किती आलं? a किती आला? 20. आता आपण काय करायचं? what we should do? We should do find the measure of angles. Here we should find the measure of angle. The first angle is a + 5. मग आता a म्हणजे किती हो? किती? 20. So you should write here instead of a 20 + 5. 20 + 5 25 डिग्री. आता दुसरा अँगल. चला, काय आहे दुसरा अँगल? 4a - 15. आपल्याला डायरेक्ट पण काढता येतं. दोघांची बेरीज किती आहे? दोघांची बेरीज हे कॉम्प्लिमेंटरी आहेत ना. दोघांची बेरीज किती? त्यातला एक 25 आहे, दुसरा काढायचा आहे. कसं काढू शकतो आपण? शाबाश. लगेच इथे 2 नंबरला आपण हे पण करू शकतो. 90 - 25. हे सगळं न लिहिता एक काढायचं आणि दुसरं काढण्यासाठी आपण काय करायचं? 90 न मायनस करायचा. मग किती येणार इथं? 90 - 25 किती येणार? अरे 90 मधनं 25 गेल्यावर किती उरले? 65 डिग्री. म्हणजे आता आपण इथे काय लिहिणार? इथं पहिलं काय लिहिणार? 25 डिग्री आणि इथं येणार 65. कळलंय? समजलंय? लिहून घ्या. हे आपण डायरेक्ट काढू शकतो इथं. हे काय करायचं? 90 - 25 65. लिहून घ्या. आता आपण पुढला प्रश्न पाहणार आहोत. 5वा प्रश्न पाहिला आपण. आता आपल्याला पाहावं लागेल तो म्हणजे तुमच्या समोर पुस्तक आहेत. पुस्तक आहेत का? तर प्रश्न 3रा बघा, तोंडी आहे. प्रश्न 3रा तोंडी आहे. पुस्तकात 2च प्रश्न आहेत. होय, हे इकडं जरा
आता इकडं वरचा भाग बघा, एक्झाम्पल दिलेला आहे, पेज नंबर 26 वर लिहिलेला एक्झाम्पल दिले का? दिलंय. आणि तिथे दिले काय त्यांनी, ऑब्झर्व द अँगल्स इन द फिगर अँड इंटर द प्रॉपर नंबर इन द बॉक्सेस. आहे का वर 26च्या वर त्यांनी लिहिले मेजर ऑफ अँगल एबीसी इज इक्वल टू डॉट 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 डिग्री. त्या चौकटीत किती येणार? किती येणार? किती येणार काय कळते का? इथं आपल्याला किती दिसतंय एबीसी रे, एबीसीचं माप म्हणजे इथं काय येणार 40. मेजर ऑफ अँगल पी क्यू आर किती येणार 50. दोघांची बेरीज किती आहे? किती येणार 90. तर अशा पद्धतीनं आपल्याला तो प्रश्न सोडवायचा आहे. आता सॉल्व्डचे एक्झाम्पल्स आहेत, ते सॉल्व्ड एक्झाम्पल्स. आता अनेक 2 प्रश्न तुमचे 1-2 प्रश्न घेतोय मी जास्त, म्हणजे तुम्ही स्वतः आता प्रॅक्टिस सेट 16 सोडवू शकता. तर बघा हे नवीन पुस्तक आहे जरा. तर बघा तुम्हाला असा प्रश्न विचारला, काय प्रश्न विचारला? फाइंड द मेजर ऑफ अ कॉम्प्लिमेंटरी अँगल ऑफ 20 डिग्री. काय म्हणजे? फाइंड द मेजर ऑफ कॉम्प्लिमेंटरी अँगल ऑफ 20 डिग्री. म्हणजे 20 अंशाचा कॉम्प्लिमेंटरी अँगल काढायचा आहे. बघा बघा द मेजर ऑफ अँगल इज 20 डिग्री. आता तुम्हाला याचं काय करायचं आहे? कॉम्प्लिमेंटरी काढायचं आहे. मग आपण काय लिहिणार? कॉम्प्लिमेंटरी ऑफ 20 डिग्री इज इक्वल टू किती येणार इथं आता? 90 मायनस 20 किती येणार? लक्षात आलं? अशा पद्धतीनं आता तुम्ही प्रॅक्टिस सेट नंबर 16 हा सोडवायचा आहे, प्रॅक्टिस सेट 16. आणि तुम्हाला थोडं प्रॉब्लेम्स जे आहेत, काही प्रॉब्लेम्स तुम्हाला जादाचे सोडवायला, तर ते तुम्हाला देतोय थोड्या वेळात की काय काय जादाचे प्रश्न काय आहेत बघा सोडवण्यासाठी. हे लक्षात आले तुमच्या? तर 16 सोडवायचं आहे आणि काही जादाचे प्रश्न देतोय ते पण सोडवायचे आहेत. एक नंबर स्टेप 16 सोडवून परत हे प्रश्न सोडवायचे आहेत. हे तुम्ही सोडवायचे आहेत.
हा तर एवढं पास 2 प्रश्न सोडवा, थोडेसे पुरेसे आहेत. प्रॅक्टिस सेट 16 आणि हे उरलेले आहेत 2 प्रश्न. त्या पहिल्या प्रश्नामध्ये तुम्हाला परत 4 प्रश्न आहेत आणि हा दुसरा प्रश्न. तर हे तुम्ही सोडवायचे आहेत. प्रॅक्टिस सेट 16 आणि हे 2 प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत.